महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 या निवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्हा म्हणजेच आता त्याचं नामकरण झालं अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्या लक्षवेधी लढती आहेत, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्या 12 विधानसभा मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार या ठिकाणी आमदार होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे हा ओपिनियन पोल आहे. आपल्याला काय वाटतं, आपल्याला या ठिकाणी कोणता उमेदवार विजयी होईल ते आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. परंतु आपला जो सर्वे आहे त्याचबरोबर इतर ओपिनियन पोल आहे तसेच ग्राउंड रिपोर्ट आहे, या ग्राउंड रिपोर्टच्या आधारे आपण या ठिकाणी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि याच्यामध्ये नगर शहर हा जो विधानसभा मतदारसंघ आहे, या नगर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये दुरंगी लढत होती. संग्राम भैया जगताप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार, अभिषेक कळमकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार यांच्यामध्ये ही दुरंगी लढत आहे. अपक्ष उमेदवार शशिकांत गाडे यांनी ऐनवेळी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी अभिषेक कळमकर यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्याच्यामुळे नगर शहराची जी लढत आहे ती चुरशीची होताना दिसत आहे. म्हणजे संग्राम भैया जगताप आणि अभिषेक कळमकर यांच्यामध्ये ही दुरंगी लढत होत आहे. परंतु पूर्वीचे आमदार असलेले संग्राम भैया जगताप यांचं या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं काम आहे. त्याचबरोबर त्यांचं नेटवर्क देखील चांगलं आहे आणि एक कामाची चांगली हातोटी, त्याचबरोबर मतदारांना दिलेला एक विश्वास, याच्यामुळे नगर शहरामध्ये संग्राम भैया जगताप हे निसटता त्या ठिकाणी त्यांना विजय होईल असा या आपल्या ओपिनियन पोलचा या ठिकाणी एक सर्वेक्षण आहे. यानुसार संग्राम भैया जगताप हे नगर शहरातून आमदार होतील. म्हणजेच ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट म्हणजेच महायुतीला या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे नगर शहर हे महायुतीचा आमदार होताना आपण पाहत आहोत. त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे राहुरी विधानसभा मतदारसंघ. या राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकाच एक लढत होत आहे. प्राजक्तदादा तनपुरे आणि शिवाजीराव कर्डिले यांच्यामध्ये ही दुरंगी लढत राहुरीमध्ये होत आहे आणि अत्यंत चुरशीची ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्राजक्तदादा तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आणि शिवाजीराव कर्डिले हे भारतीय जनता पक्ष म्हणजेच बीजेपीचे उमेदवार असणार आहेत. या शिवाजीराजे कर्डिले हे आपल्या नगर तालुक्यातील जी काही गावं आहेत त्या गावामध्ये कशा पद्धतीने लीड करतात याच्यावरती या विधानसभेचं चित्र अवलंबून असणार आहे. जर शिवाजीराव कर्डिले यांनी 90% मतदान आपल्या नगर तालुक्यातील गावातलं जर घेतलं तरच ते त्या ठिकाणी प्राजक्तदादांपेक्षा वरचढ ठरू शकतात. परंतु आता सध्याच्या घडीला हे चित्र या ठिकाणी दिसत नाही. म्हणजेच राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये प्राजक्तदादा तनपुरे हेच वरचढ असल्याचं आपल्याला आताचे सर्वे, त्याचबरोबर ओपिनियन पोल आणि ग्राउंड रिपोर्ट याच्या आधारे आपल्याला असं दिसतंय की राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये प्राजक्तदादा तनपुरे हेच विजयी होतील. म्हणजे ही जी जागा आहे ती महाविकास आघाडी या ठिकाणी राहुरीमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करताना दिसत आहे. त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ. या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. यामध्ये भाऊसाहेब कांबळे शिवसेना शिंदे गट, लहू कानडे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि हेमंत ओगले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. म्हणजे श्रीरामपूर मधली ही जरी मैत्रीपूर्ण लढत जरी म्हटलं तरी देखील या ठिकाणी भाऊसाहेब कांबळे आणि लहू कानडे यांच्यामध्ये महायुतीचे जे मत आहे ते विभागले जाणार आहेत आणि त्यामुळे त्याचा फायदा हेमंत ओगले हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत हेमंत ओगले यांना होताना दिसत आहे. म्हणजेच श्रीरामपूर मधून हेमंत ओगले हे विजयी होतील असा आपला ओपिनियन पोल या ठिकाणी सांगत आहे. त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघ. या पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत आहे. मोनिका राजळे भारतीय जनता पक्ष, प्रतापराव ढाकणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, चंद्रशेखर घुले अपक्ष आणि हर्षदा काकडे या देखील अपक्ष उमेदवार या ठिकाणी आहेत. म्हणजे या चौरंगी लढतीमध्ये जर आपण विचार केला तर प्रताप ढाकणे, चंद्रशेखर घुले आणि हर्षदा काकडे यांच्यामुळे महाविकास आघाडीची मतांची विभागणी होत आहे आणि मोनिका राजळे यांना त्यांचा असणारा त्या मतदारसंघातील जनसंपर्क, त्यांचा असणारं काम आणि त्यांना मानणारा एक स्वतंत्र वर्ग
पाथर्डी शेवगावमध्ये असल्या कारणामुळे मोनिका राजळे या पाथर्डी शेवगाव या विधानसभा मतदारसंघातून विजयी होतील असा या ठिकाणचा आपला जो ओपिनियन पोल आहे तो सांगत आहे. त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ. या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत आहे. विक्रमसिंग पाचपुते भारतीय जनता पक्ष, अनुराधा नागुडे शिवसेना ठाकरे गट, राहुल जगताप अपक्ष, त्याचबरोबर अण्णा शेलार वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये ही चौरंगी लढत होताना दिसत आहे. जर आपण विचार केला तर राहुल जगताप हे 2014ला आमदार होते आणि त्यांना ऐनवेळी तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी या ठिकाणी केली आहे आणि अनुराधा नागुडे यांनी ऐनवेळी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली आणि त्या ठिकाणी मशाल या चिन्हावरती श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढत आहेत आणि राहुल जगताप हे रोलर हे चिन्ह त्यांच्यासाठी आहे. म्हणजेच राहुल जगताप आणि अनुराधा नागुडे यांच्यामध्ये मतांची विभागणी होताना दिसत आहे आणि त्यामुळे विक्रमसिंह पाचपुते भारतीय जनता पक्ष चे जे उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी विजयी होतील असा अंदाज आपल्या या सर्वेनुसार व्यक्त होत आहे. आणि जे वंचितचे उमेदवार आहेत अण्णा शेलार हे देखील माळी समाजाचे असल्या कारणामुळे माळी समाजाचा आणि त्याचबरोबर त्यांना एक मानणारा वर्ग असे 25 ते 30 हजार मतदान हे या ठिकाणी अण्णा शेलार देखील घेऊ शकतात. म्हणजेच यामुळे अनुराधा नागुडे, राहुल जगताप, अण्णा शेलार यांच्यामध्ये मताची विभागणी होऊन श्रीगोंद्यामध्ये विक्रमसिंग पाचपुते म्हणजे बबनराव पाचपुते यांचा जो थोरला मुलगा आहे तो या ठिकाणी विजयी होईल असा अंदाज आपल्याला या सर्वेनुसार व्यक्त होताना दिसत आहे. म्हणजेच महायुतीची हे जे उमेदवार आहेत विक्रमसिंग पाचपुते हे विजयी होताना आपण पाहू शकतो. त्यानंतर कर्जत जामखेड. या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये एकाच एक लढत आहे. रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि राम शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांच्यामध्ये काट्याची टक्कर आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या लढतीकडे लागलेलं आहे. कर्जत जामखेडमध्ये मागच्या वेळेस रोहित पवार यांचा दणदणीत विजय झाला होता, परंतु यावेळेस त्यांना बरंच कष्ट त्या ठिकाणी करावे लागणार आहे. परंतु निसटता का होईना विजय हा रोहित पवार यांचा होईल असा अंदाज आपल्या सर्वेनुसार समोर येतोय. म्हणजेच ग्राउंड रिपोर्ट असतील, त्याचबरोबर इतर न्यूज चॅनलचे सर्वे असतील आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी मतदारांशी केलेला संपर्क यानुसार रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार कर्जत जामखेडमधून विजय होताना या घडीला दिसत आहे. त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघ. या शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. प्रतिभाताई घोगरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आणि राजेंद्र पिपाळा हे अपक्ष उमेदवार आहेत. जर या शिर्डी लोकसभेतील विधानसभेचा विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील, प्रतिभा घोगरे आणि राजेंद्र पिपाळा म्हणजे प्रतिभा घोगरे आणि राजेंद्र पिपाळा यांच्यामध्ये जरी राजेंद्र पिपाळा हे बीजेपीचे कार्यकर्ते असले तरी देखील म्हणजेच मागच्या 2 पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळेस राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात राजेंद्र पिपाळा हे उमेदवार होते. त्यांनी अत्यंत काट्याची टक्कर त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटलांना दिली होती, परंतु आता ते अपक्ष आहेत, त्यांना पक्षाचं तिकीट मिळालं नाही. प्रतिभाताई घोगरे यांनी पक्षाचं तिकीट मिळवलं. त्याच्यामुळे आता ही जी मतांची विभागणी आहे प्रतिभाताई घोगरे आणि राजेंद्र पिपाळा यांच्या मतांची विभागणी ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पथ्यावरती पडेल असा अंदाज आपल्या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त झालेला आहे. त्यानुसार राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विजयी होताना आपण पाहू शकतो. म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील महायुतीचे उमेदवार हे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विजयी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर चौरंगी लढत या ठिकाणी होत आहे. राणीताई लंके, काशीनाथ दाते, विजय भास्कर औटी, विजय सदाशिव औटी यांच्यामध्ये, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले हे देखील या पारनेर विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे या पंचरंगी लढतीमध्ये राणीताई लंके यांना फायदा होताना दिसत आहे. म्हणजेच काशीनाथ दाते असतील, विजय भास्कर औटी असतील आणि विजय सदाशिव औटी आहे यांच्यामध्ये मताची विभागणी होईल. जरी
खासदार म्हणजे जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले हे जरी राणीताई लंके यांचं मतदान घेणार असले तरी देखील जास्तीचा फटका या तिघांमध्ये बसणार आहे आणि या तिघांच्या मतविभागणीमुळे राणीताई लंके या ठिकाणी पार्लेमधून विजयी होतील हा आपला सर्वे सांगत आहे. म्हणजेच पार्लेची जी जागा आहे ती महाविकास आघाडी राखून ठेवणार आहे असं चित्र आत्ताच्या घडीला दिसून येत आहे. त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे अकोले विधानसभा मतदारसंघ. या अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत आपल्याला दिसणार आहे. याच्यामध्ये किरण लहामटे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, त्याचबरोबर अमित भांगरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, वैभव पिचड हे अपक्ष आणि मारुती मेंगाळ हे देखील या ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत. म्हणजेच किरण लहामटे, अमित भांगरे आणि वैभव पिचड यांच्यामध्ये ही अत्यंत चुरशीची या तिघांमध्येच हा चुरशीचा सामना अकोले तालुक्यामध्ये होणार आहे. याच्यामध्ये कोण निवडून येईल आणि कोण पुढे राहील याचा अंदाज लावणं हे खूप अवघड झालेलं आहे. कारण की कार्यसम्राट आमदार म्हणून किरण लहामटे यांचं एक नाव आहे. अमित भांगरे हे तरुण तडफदार उमेदवार, तरुण चेहरा त्या ठिकाणी आहे आणि वैभव पिचड हे या ठिकाणचं म्हणजेच एक कार्यसम्राट आमदार मधुकरराव पिचड यांचे ते चिरंजीव आहेत. म्हणजे त्यांचं देखील नेटवर्क चांगलं आहे. त्याच्यामुळे अकोले तालुक्यात ही तिरंगी लढत अत्यंत चुरशीची होईल. परंतु या चुरशीच्या लढतीमध्ये किरण लहामटे हे निसटता त्या ठिकाणी विजय त्यांचा होईल असा अंदाज आपल्या सर्वे व्यक्त होत आहे. म्हणजेच किरण लहामटे महायुतीचे जे उमेदवार आहेत ते अकोले विधानसभा मतदारसंघातून त्यांचा निसटता विजय आपल्या या पोलमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा विधानसभा मतदारसंघ पाहायचा आहे नेवासे विधानसभा मतदारसंघ. या नेवासे विधानसभा मतदारसंघामध्ये नेवासे विधानसभा मतदारसंघामध्ये ही तिरंगी लढत अत्यंत काट्याची होत आहे. शंकरराव गडाख शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार, विठ्ठलराव लंगे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि बाळासाहेब मुरकुटे अपक्ष यांच्यामध्ये ही लढत होत आहे. म्हणजेच विठ्ठलराव लंगे आणि बाळासाहेब मुरकुटे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे विठ्ठलराव लंगे यांचे बरेचसे जी मतं आहेत ती मतं या ठिकाणी बाळासाहेब मुरकुटे यांच्याकडे विभागली जातील आणि याचा फायदा या ठिकाणी शंकरराव गडाख हे घेणार आहेत आणि म्हणजेच नेवासे विधानसभा मतदारसंघामध्ये शंकरराव गडाख हे विजय होणार आहे असा आपला ओपिनियन पोल या ठिकाणी सांगत आहे. म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार शंकरराव गडाख हे नेवासा विधानसभा मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याने विजयी होतील. त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघ. या कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आशुतोष काळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि संदीप वरपे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. परंतु कोपरगावचा जर विचार केला तर आशुतोष काळे आणि संदीप वरपे यांच्यामध्ये चुरशीचा सामना जरी असला तरी आशुतोष काळे यांचा असणारा जनसंपर्क, त्यांची असणारी कामे आणि त्यांनी त्या ठिकाणचं एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व तरुणांचं केलेलं आहे. त्याच्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघामधून आशुतोष काळे हे महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज आपल्या ओपिनियन पोलमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे हे जिंकतील. त्यानंतर संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी एकतर्फी लढत आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि अमोल खताळ पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार याच्यामध्ये संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात हे जे आहेत ते एकतर्फी विजयी होतील असा अंदाज आपल्या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे. म्हणजेच जे अहिल्यानगर जिल्ह्यातील जे 12 विधानसभा मतदारसंघ आहेत या 12 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीची लढत होईल, कोण जिंकेल आणि कोण त्या ठिकाणी चुरशीचा सामना कोणत्या ठिकाणी होईल हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांचा जर विचार केला तर जागांचा तर या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 8 ज्या जागा आहेत म्हणजे 8 आमदार हे
महाविकास आघाडीचे निवडून येतील आणि 4 आमदार हे महायुतीचे निवडून येतील असा अंदाज आपण या अहिल्यानगर जिल्ह्यातील लक्षवेधी लढतीकडे पाहून आपल्या लक्षात येतोय. म्हणजेच हा अंदाज आहे, हा अंदाज बरोबर आहे किंवा नाही याच्यामध्ये काही बदल असतील किंवा तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणता उमेदवार कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये जिंकू शकतो हे सांगू शकता. हा आपला ओपिनियन पोल ग्राउंड रिपोर्ट असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमांचे सर्वे असतील, त्याचबरोबर प्रत्यक्ष लोकांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया याद्वारे आपण तयार केलेला आहे. त्याच्यामुळे हा पोल 100% बरोबर येईल असं नाही, परंतु 90% 90 ते 95% हा जो पोल आहे तो बरोबर राहील अशी या ठिकाणी मला खात्री आहे. जर तुमच्या काही कमेंट्स असतील त्या कमेंट्स आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये टाका. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.